भगवत भक्त कोणत्या साधनेने वैकुंठापर्यंत जाऊ शकतो? चंद्रलोकात वस्ती करायची आहे तर कोणती उपासना केली पाहिजे? ज्याला स्वर्ग सुख मिळवायचं आहे अशा साधकांनी नेमकं काय करावं? आणि ज्याला आपल्या पितृलोकाची चिंता पडलेली आहे, आपल्या पितरांना उत्तम गती मिळावी अशी ज्याची मनोकामना आहे, त्यांनी कोणतं साधन करावं या बाबतीत आत्ता आपण जाणून घेणार आहोत. जय श्रीराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्व भगवत भक्तांचं आजच्या या दिव्य कथेमध्ये मी प्राचार्य अतुल शास्त्री तरटे आपलं स्वागत करतो. आपण पुरुषोत्तम मासातील 5 पर्वांपैकी 4 पर्वणी पाहिल्या होत्या. मातेने विचारलं, भगवंता तुम्ही असं म्हणाला होतात की द्वादशीला जर उत्तम प्रकारची साधना झाली तर प्रत्यक्ष मी पुरुषोत्तम हा माझ्या लाडक्या साधकाचा उद्धार करतो. तर त्याला काय काय मिळतं, त्याला कसं ते मिळवायचं आहे हे कसं समजायचं, त्याने काय केलं पाहिजे, हे नेमकं काय, त्याचं विधान आपण सांगाल का? महादेवींनी प्रश्न विचारला आणि भगवंत स्मित करून म्हणतायत, देवी तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. जो साधक पुरुषोत्तम मासातल्या द्वादशीला उत्तम प्रकारची उपासना करतो, त्यांनी जप करू द्या, त्यांनी ध्यान करू द्या, त्यांनी कोणतीही साधना केली तरी ती अनंत फळ देणारी साधना आहे. कारण द्वादशीची उपासना, द्वादशी तिथी ही मला तर अत्यंत प्रिय आहे आणि त्यातही ती जर पुरुषोत्तम मासातील द्वादशी असेल तर त्या दिवशी केलेलं साधन हे अनंत कोटी फळ देणारं आहे. आपल्याकडे अन्नदानाचं अत्यंतिक महत्व आहे. कारण अन्नदान करणं म्हणजे अक्षरशः प्राणदानच आहे. कोणत्याही भुकेलेल्याला, अगदी वैऱ्याला सुद्धा अन्नदान करावं असं धर्मशास्त्रांनी सांगितलेलं आहे देवी. परंतु धनदान, विद्यादान याचं काही सूत्र आहे. कोणाला द्यावं, दान कोणाला करावं, तर सत्पात्री व्यक्तीलाच दान करावं हे आपल्या धर्मशास्त्रांनी सांगितलेलं आहे. जो व्यसनी आहे, जो दारुडा आहे, जो वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करतो, अशा व्यक्तीला जर दान दिलं तर दान करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा दोष लागतो. त्यामुळे द्वादशीच्या दिवशी अन्नदानाचं अत्यंतिक महत्व आहे. सत्पात्री अशा ब्राह्मणाला, याचकाला उत्तम प्रकारचं सुग्रास अन्न